असं देखील नाही, हे काही निनावी पत्राचा जो मुद्दा आहे कदाचित माझ्या आजारपणाच्या काळातला आहे, त्यामुळे मला तो काही माहीत नाही. पण चाकणकरांच्या आर्थिक हितसंबंधांचे पुरावे आता किती अजून समोर आणायचे? तुम्ही समता पतसंस्थेला चक्क खोटं ठरवू पाहताय का? म्हणजे तुम्ही एकट्या वाचण्यासाठी तुम्ही समता पतसंस्थेचं संचालक मंडळ अख्खं पायाखाली घ्यायला तयार आहातच, पण स्वतःची सख्खी बहीण प्रतिभा चाकणकरला सुद्धा तुम्ही पायाखाली घ्यायला तयार आहात. हे फार विशेष आहे. या सगळ्यांमध्ये चाकणकरचे आर्थिक किती व्यवहार झाले, किती ट्रान्झॅक्शन झाले, हे अनेक पत्रकारांनी पुढे आणले. जवळपास 10 कोटीच्या आसपास ती आर्थिक उलाढाल आहे. आत्ताही त्या 2 खात्यांवर प्रत्येकी 60-60 हजारापेक्षा जास्तीच्या रकमा उपलब्ध आहेत. ज्याचा नॉमिनी हा 10वी नापास खरात आहे. याच्या उपर चाकणकर तर इतक्या निर्डावलेल्या आहेत आणि इतक्या निगरगट्ट आहेत की त्या असंही खोटं बोलल्या की मला तर काय समन्स आलं नाही, पण त्यांना समन्स आले अशीच माहिती अजून कोणीतरी बाहेर आणली. त्यामुळे चाकणकरांनी हे खोटं बोलणं, हा निगरगट्टपणा हे सगळं थांबवावं. आणि महत्वाचं, लिंग पिसाटांना खरंच संदेश द्यायचा आहे का? महाराष्ट्रातल्या महिलांना खरंच आश्वस्त करायचंय का? फडणवीस साहेब, तुमची इच्छा काय ते महत्वाचं. सुनेत्रा वहिनी, तुम्ही महिलांचं नेतृत्व करायला सक्षम आहात. महाराष्ट्राच्या तुम्ही पक्षाचं नेतृत्व करायला सक्षम आहात हे तुम्ही दाखवलं चाकणकरांचा राजीनामा घेऊन. पण महाराष्ट्राच्या महिलांचं नेतृत्व करायला तुम्ही सक्षम आहात का, हे जर तुम्हाला दाखवायचं असेल तर चाकणकरांची अटक होण्यासाठी तुमचे प्रयत्न काय ते तुम्हाला दाखवावे लागतील. आणि आदिती तटकरे, तुम्ही ज्या खात्याच्या मंत्री आहात, आधी त्या खात्याशी संबंध असणारी कामं तुम्ही बघा आणि मग बाकीच्या गोडगोड गोष्टी करा. नाही नाही नाही, खाती चोर कधी म्हणणार आहे मी चोरी केली म्हणून? खाती जर बनावट असती तर केवायसी कसं काय झालं? खाती बनावट आहेत याचा अर्थ समता पतसंस्थाच बनावट आहे. याचा अर्थ समता पतसंस्थेचं जे काही संचालक मंडळ आहे ते सगळं फ्रॉड आहे. या सगळ्यांमध्ये चाकणकर केवढा मोठा गुन्हा करतायत चाकणकरांना तरी कळतंय का? कारण या पतसंस्थेमध्ये जेवढा उद्योगपतींचा पैसा असेल कदाचित तेवढाच गोरगरिबांचा सुद्धा पैसा असेल. उद्या जर हे सगळी बँक लिक्विडेशन किंवा याच्यावर काही कारवाया सुरू झाल्या तर गोरगरिबांचा पैसा सुद्धा याच्यातला अडकेल. चाकणकर स्वतःला वाचवण्यासाठी अजून किती खोटं बोलणार आहेत आणि अजून किती. आणि ह्या एवढं खोटं चाकणकर बोलतात, लिलया हसत खेळत माध्यमांशी बोलतात. याचा अर्थ चाकणकर हे डोक्यात पक्का त्यांचा माइंडसेट आहे की काहीही झालं तरी जोपर्यंत तटकरे राजकारणाच्या पटावर ताकदवर आहेत तोपर्यंत आम्हाला धक्का लागणार नाही, कारण आम्ही तटकरे लॉबीचे पाईक आहोत. बघा, 20 तारखेला जेव्हा चाकणकरांचा राजीनामा झाला आणि माझ्या माहितीप्रमाणे 25 तारखेला वगैरे या सगळ्या संबंधाने मीच माध्यमांशी बोलताना म्हटलं की आपण SIT बद्दल इतक्या लवकर जजमेंटल नको होऊया, आपण जरा त्यांना वेळ देऊ. पण त्याच्यानंतर खूप बोलून झाल्यावर 10 दिवसांनी SITने एक प्रेस कॉन्फरन्स घेतली. आम्हाला असं वाटलं की या प्रेस कॉन्फरन्समध्ये काहीतरी अत्यंत व्हॅलिड आणि सॉलिड अशी त्या मांडणी करतील. पण त्यांनी ज्या गोल 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 अगदी म्हणजे ज्याला एक सिंपती कार्ड खेळणं ज्याला म्हणतात अशा पद्धतीने जी त्यांची मांडणी होती ती बघता त्यांच्याकडून फार आम्ही अपेक्षा कराव्यात अशी स्थितीच उरलेली नाही. अमरावती परतवाड्यात मला परत भीती वाटत होती की SIT स्पेशालिस्टच होतात की काय, पुन्हा सातपूत त्यांना ती जबाबदारी मिळते का काय. पण पुन्हा आभार की किमान विशालजींना ती जबाबदारी मिळालेली आहे, नशीब. आणि त्यांच्याकडून आता तुलनात्मक अधिक चांगलं काम होईल.